नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी 2025-26 जिला तुम्ही म्हणता 26ची सराव परीक्षा म्हणजेच प्रॅक्टिस एक्झामिनेशन क्लास 10च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हिचं PDF देणार आहे या क्वेश्चन पेपरचं. अगदी इम्पॉर्टंट आहे, तुमची प्रिलिमसाठी देखील हे क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट आहे. ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षा 2026 साठी देखील ही प्रश्नपत्रिका अगदी इम्पॉर्टंट असणार आहे. तर व्हिडिओला लास्ट नेटपर्यंत बघा. PDF कसं डाउनलोड करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या मिडमध्ये सांगेल, म्हणजे थोडं पुढे गेल्यानंतर लगेच सांगेल PDF कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी प्रॅक्टिस एक्झाम मार्क्स आहे 80, सब्जेक्ट आहे इंग्लिश 2026. टाईम आहे विद्यार्थी मित्रांनो 3 तास 3 hours दिलेला आहे. सेक्शन 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे लँग्वेज स्टडी, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे 10 मार्क्ससाठी आहे. डू ॲज डायरेक्टेड क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे सूचनेनुसार कृती करा. कोणती 4 प्रश्न यामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर्स. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्पेस आहे, ॲनिमल आहे, फाउंड आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फाउंड बरोबर आहे का बघा, एकदा चेक करा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त योग्य लेटर्स यूज करायचे, करेक्ट लेटर्स यूज करायचे आणि फक्त ते कंप्लीट करायचे. जसं की स्पेस इथे फक्त ए टाकायचं, ॲनिमलमध्ये फक्त आय टाकायचं, बाकीचं तुम्ही टाकून घ्या. जाऊ विद्यार्थी मित्रांनो पुढे. दुसऱ्यात आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय शब्दक्रमानुसार म्हणतो ना आपण, जसं की अक्षरांनुसार वर्णाक्षरांनुसार तुम्हाला ते लावायचे असते. जसं की आता बघा, आधी येईल, त्यानंतर बी येईल, त्यानंतर काय येईल, एच येईल, त्यानंतर पी येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते लावायचे आहेत. त्यानंतर आता बघा इथे काय आहे, सगळे टीटीच आहे. बट यू नो दॅट कसं करायचं असतं, समोरचा शब्द बघायचा, त्याच्या पुढील शब्द बघायचा आणि त्याला काय करायचं अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये सेट करायचं. त्यानंतर आहे तिसरा पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. यामध्ये काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, योग्य चिन्हांचा वापर करायचा असतो. जसं की योग्य स्वल्पविराम असेल, प्रश्नचिन्ह असेल, पूर्णविराम असेल, उद्गारवाचक चिन्ह असेल. यू वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड द क्राऊड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्स युअर नेम लिटल वन. तर यामध्ये काय येणार, क्वेश्चन मार्क येणार, कारण ते विचारतोय ए लहान बाळा, ए लहान मुळा तुझं नाव काय आहे. तर अशा पद्धतीने तिथे विचारलं गेलं आहे. त्यानंतर चौथा आहे मेक फॉर वर्ड्स इच मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. परफॉर्मन्सवरनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 शब्द बनवायचे आहेत, अर्थपूर्ण असायला हवेत. त्यानंतर 5वा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता वर्क यासाठी क्विकली शब्द यूज केला आहे, तर तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो वर्कसाठी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. वर्क फास्ट, वर्क स्लो, वर्क इमिडिएटली, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, नाही का. ओके, जाऊया पुढे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आता वर्बची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. आणि लास्टचा म्हणजे असं जसं की इथे आहे रीड, तर डी वरनं काय येईल विद्यार्थी मित्रांनो, डान्स येईल. त्यानंतर ई येणार, ई वरनं काय घेऊ शकतो आपण, इट घेऊ शकतो. टी वरनं काय घेऊ शकतो आपण, टीच घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची, सॉरी वर्बची म्हणजेच क्रियापदांची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे, शब्द साखळी. जाऊया पुढे. डू ॲज डायरेक्टर. आता सूचनेनुसार कृती करायची आहे. कोणते एक सोडवायचं आहे. यामध्ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग अ फ्रेज ऑफ टू बी अफ्रेड ऑफ, हीज टू बी अफ्रेड ऑफ. याचा विद्यार्थी मित्रांनो वाक्यात उपयोग करायचा आहे. मला नाही करता येते. अफ्रेड ऑफ म्हणजे काय होतं मलाही माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. ऑर हे नसेल करू शकत तर असं करू शकता, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. केदार कंपोज द पोयम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा पद्धतीने तुम्ही बोलवू शकता. दॅट्स कम्प्लिटली युअर चॉईस. जाऊया पुढे. दुसरा आहे अटेम्प्ट एनी वन, ज्यामध्ये ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. पहिला विद्यार्थी मित्रांनो फॉरगेट, दुसरा विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेट, ऑर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला एक सांगायला आवडेल, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आम्ही तुमची येतात 10वीच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी घेऊन आलो आहे मास्टर प्रिपरेशन गाईड. विद्यार्थी मित्रांनो या गाईडची तुम्हाला जी इमेज दिसते ना, या गाईड एक पुस्तक आहे, म्हणजे एक बुक आहे. जशा पद्धतीने अपेक्षित असतं नवनीतचं तशा पद्धतीने गाईड आहे, पण स्मार्ट गाईड आहे. या गाईडमध्ये तुम्हाला पॅसेजचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, प्रिफिक्स काय आहे, सफिक्स काय आहे, लँग्वेज स्टडीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, प्रॅक्टिस सेट, सॉल्ड ॲक्टिव्हिटीज, सॉल्ड क्वेश्चन्स, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तुमच्या 2026चे जे फेब्रुवारीमध्ये पेपर आहेत ना, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, तेही ॲन्सर्ससोबत. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, पोएट्रीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, म्हणजे कवितेवरती आधारित प्रश्न विचारले जातात ना तुम्हाला, त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ॲन्सर्ससोबत सगळ्या पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळतं त्या गाईडमध्ये. त्यासोबत रायटिंग स्किलचे सगळे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. ग्रामरचे सगळे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतात. जर तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, काही हेल्प पाहिजे असेल, स्क्रीनवरती 2 व्हॉट्सअप नंबर दिसत आहेत, त्यावरती मेसेज करू शकता. फक्त मास्टर प्रिपरेशन गाईड एवढं सांगा. तुम्हाला ते गाईड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, त्याचं PDF ते कशा पद्धतीने घ्यायचं, कशा पद्धतीने परचेस करायचं, हे पेड गाईड आहे. तुम्हाला फक्त काहीतरी 200 कितीतरी रुपयात ते मिळते. बट तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता इंग्रजीच्या, कारण एवढ्या इफेक्टिव्ह पद्धतीने प्रिपरेशन करू शकता. एवढं छान पद्धतीने ते गाईड आपण डिझाईन केलेलं आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी, तर घेऊ शकता. जाऊया पुढे. प्रिफिक्स किंवा सफिक्स टाकायचा विद्यार्थी मित्रांनो, ऑर तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट किंवा फॉरगेट याचा यूज करून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट माय पर्सेंटेज
आणि फॉरगेट, सॉरी आय फॉरगट इट किंवा आय फॉरगेट इट अशा पद्धतीने. फॉरगेट म्हणजे विसरणे, कॅल्क्युलेट म्हणजे मोजमाप काढणे किंवा ते मोजणे. ठीक आहे, जाऊया पुढे. सेक्शन 2 टेक्स्ट्युअल पॅसेज आहे, 20 मार्क्ससाठी आहे टेक्स्ट्युअल पॅसेज. आता काय आहे, पाठ्यपुस्तकामधील तुम्हाला एखादा उतारा दिलेला असेल, त्यावरती काही प्रश्न असणार, ती तुम्हाला सोडवायची असणार. आणि क्वेश्चन 2 मध्ये तेच म्हटलेलं आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता विद्यार्थी मित्रांनो, अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड यामधील तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, लवकर स्क्रीनशॉट घ्या. ओके, आणि त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला वाचायचे असेल परिचय तुम्ही वाचू शकता. माझ्याकडे टाईम नाही, मी वाचणार नाही, कारण मी तुम्हाला ऑलरेडी या क्वेश्चन पेपरचं PDF देणार आहे. कशा पद्धतीने देणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. मास्टर वैभव हिरे ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे तुमचा वर्ग निवडा इयत्ता 10वी. तिथे सराव परीक्षा आहे की पूर्व ते निवडा. ही सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण सध्या बघतोय, आणि सगळ्या विषयाची प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, जसं तुमचं विज्ञान 1, विज्ञान 2 असेल, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, सर्व विषयाच्या सेमी आणि मराठी मीडियमचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला ॲपमध्ये बघायला मिळतात. तर ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्टडीला एन्जॉय करा. जाऊया पुढे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे द रायटर ऑफर्ड द बेबी लंगूर. काय दिलं त्याने, रायटरने बेबी लंगूरला, ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर द बेबी लंगूर वॉज इन स्टेट ऑफ डॉट डॉट डॉट. त्यानंतर द मदर लंगूर वॉज सिटिंग ऑन दिअर डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे स्प्लॅशेस ऑफ अ कोल्ड वॉटर मेड द बेबी डॉट डॉट डॉट. काय विद्यार्थी मित्रांनो, ते लिहायचं आहे. जाऊया पुढे. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर दिअर सिक्वेन्स, ज्यामध्ये आहे रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. त्यानंतर आहे दुसरा, आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स द बेबी लंगूर सॅटअप. त्यानंतर तिसरा आहे द रायटर टर्न अवे फ्रॉम द कोप. जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो. A3 मध्ये मॅच द सायनोनियम्स. व्हॉट इज मीड बाय सायनोनियम्स विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द, त्या गोष्टीशी संबंधित शब्द, त्याला असं तुम्ही म्हणू शकता. आता ट्रॉमा आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रॉमामध्ये ग्रेट डिस्ट्रेस येईल का आय डोंट नो, तुम्ही बघा. त्यानंतर आहे कूप विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे स्टील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मोशनलेस. तर फक्त तुम्हाला काय करायचं, सायनोनियम्स मॅच करून तुम्हाला लिहायचे आहेत. परीक्षेत वाचा, उत्तरे लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये म्हटलेलं आहे द बेबी रिमेंड मोशनलेस, मेक अ निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग द मिनिंग. निगेटिव्ह बनवायचं आहे विदाऊट चेंजिंग द मिनिंग. आता तुम्हाला हेच ग्रामर असतं जे तुम्हाला जमत नसतं. लाईक विद्यार्थी मित्रांनो, अर्थ चेंज नाही झाला पाहिजे बट निगेटिव्ह बनायचं आहे, डिग्री चेंज करायची, पासिव्ह वॉइस, ॲक्टिव्ह वॉइस, अशा साऱ्या गोष्टी असतात. तर हे सगळं ग्रामर तुमच्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतं. जर तुम्हाला त्याचं PDF पाहिजे असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो किंवा स्क्रीनवरती नंबर मिळतात, फक्त मेसेज करा, PDF मिळून जाईल. त्यानंतर दुसरा आहे शी सिम्पली सॅट दिअर क्वाइटली, चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग विद्यार्थी मित्रांनो टाकायचा आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो डझंट शी, दुसरा आहे वॉझंट शी, तिसरा आहे डिडंट शी, आणि चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो डोंट शी, अशा पद्धतीने. त्यानंतर A5 मध्ये म्हटलेलं आहे हाऊ विल यू हेल्प अँड इंजर्ड बर्ड ऑर ॲनिमल. तुम्ही एखाद्या जखमी प्राण्याला किंवा पक्षाला कशा पद्धतीने तुम्ही मदत करता किंवा करू शकता, हे तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या शब्दांसोबत. ते आहे पर्सनल रिस्पॉन्स आहे, लिहा तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता पुढील उत्तरं वाचा आणि त्यावरील जे काही प्रश्न आहेत ना त्याची उत्तरे लिहा. आता बघा दीपचंद, द बॉय हू ब्रोक द बँक, युअर फेवरेट चॅप्टर आहे नो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द बॉय हू ब्रोक द बँक यावरील हा परिच्छेद आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, लवकर चटपट छटापट, इसका स्क्रीनशॉट लिहिलो, याचा स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. क्वेश्चन आहे कंप्लीट द सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे दीपचंद निक्ड डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे देअर वॉज डॉट 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 ॲट अ मर्चंट स्टोर्स डॉट 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 सेड द बर्ड हॅज फ्लाउन. आणि पाचवा आहे डॉट 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 हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग्स. जे काय असेल तुम्हाला ते करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे, लाईन्स कंप्लीट करायच्या आहेत. जाऊया पुढे. कंप्लीट द वेब म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इफेक्ट ऑफ अर्थक्विक ऑन लँड, काय इफेक्ट होता विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचे आहे तुम्हाला. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. ओके, काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे तुम्हाला सेट गोविंद राम हॅज लेफ्ट टाउन, टर्न इट इन टू पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे ते करायचं आहे. ओके सॉरी इथे ओके. ही वेब जी डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, ही आपल्याकडनं मला तेच करेक्ट करायचं होतं की B2 ही वेब डायग्राम जी आहे ना ती इनकरेक्ट आहे इथे, कारण हे नॉन टेक्स्टल पॅसेजमधलं टाईपरायटरकडनं मिस्टेक झाली, त्याच्याकडनं इथे टाकलं गेलं. इथं कोणती तरी वेगळी वेब डायग्राम असावी बट तिथे ॲड झालेली नाही आहे. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. PDF आपण करेक्ट करूयात. जाऊया पुढे. राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. B4 मध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे सेट गोविंद राव हॅज लेफ्ट, टर्न इट इन टू पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, मेक इट यस नो क्वेश्चन. त्यानंतर आहे डू यू बिलीव्ह इन रुमर्स, तुम्ही एखाद्या अफवांवरती विश्वास ठेवता का, आणि ठेवतात तर का ठेवतात, आणि नाही तर का नाही ठेवत. सेक्शन 3 आहे पोएट्री, ज्यामध्ये आता कवितेवरती आधारित प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टीनेजर्स प्रियर ही पोएम दिलेली आहे, त्यावरती काही प्रश्न आहेत, बघूया काय प्रश्न आहेत. तर क्वेश्चन 3 म्हणतोय रीड द फॉलोइंग टांजा अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर बघा काय म्हटलेलं आहे 1 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग, ज्यामध्ये आहे द पोएट वॉन्ट टू कीप हिज बॉडी डॉट डॉट डॉट. तर विद्यार्थी मित्रांनो कविता वाचल्यानंतर उत्तरे लिहू शकता अगदी सोप्या भाषेत.
त्यानंतर आहे द ब्राईट रोड विल लीड टू डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे द पोएट विशेष टू कंपनी ऑफ डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर डॉट डॉट डॉट. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. मॅच द फॉलोइंग सेंटेन्सेस मॅच करायचे आहेत ए आणि बी मध्ये विद्यार्थी मित्रांनो. द रोड ऑफ लाईफ डॉट 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 सॉरी डॉट 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 नाही, तुम्हाला फक्त मॅच करायचं आहे. त्यानंतर ट्रॅव्हल डाऊन द डार्कनेस रोड. त्यानंतर आहे द पोएट वॉन्ट्स टू गॉड टू ओपन अप हिज आईज आणि टू जस्ट से नो इट्स टू लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. ओके, टेम्पटेशन्स कम्स वे टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन्स कम टू वे. त्यानंतर आहे द पोएट वॉन्ट टू गो ओपन अप हिज आईज that leads to great distress to see clearly. त्यानंतर travel down to the darkest road to great success the road of life that leads to great success. राईट. जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो. राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. विद्यार्थी मित्रांनो जी पोयम आपण बघितली वरती द टीनेजर्स प्रेयर, यामधील काय आहे रायमिंग वेस लिहायचे आहे, जसं की सी मी अशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डे वे डे. त्यानंतर आहे डिस्ट्रेस सक्सेस अशा पद्धतीने. जाऊया पुढे. आता ट्विन्स ही पोयम दिलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला की पोयमचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. आता ट्विन्स पोयम बघू शकता, इथे तुम्हाला ट्विन्स पोयम दिलेली आहे. ओके, तो ट्विन्स पोयम तुम्ही रीड करा आणि त्यावरती ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तर ॲप्रिसिएशनचे पॉईंट्स काय असतात, टायटल असतं, नेम ऑफ दी पोएट असतं, राईम स्कीम असतं, फिगर ऑफ स्पीच असतं, थीम असतं, सेंट्रल आयडिया असतं. सगळ्या पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये देखील बघायला मिळतं. तर त्याची देखील लिंक तुम्हाला परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओन्ली 240 रुपये किंमत आहे. आज जर गेला या व्हिडिओवरती कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून तर 100 रुपये ऑफ मिळतो, म्हणजे 140 रुपयाला तुम्हाला ते गाईड पडतं. आणि विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट प्रिपरेशन करू शकता 2026मध्ये 26च्या पेपरसाठी. ओके, तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. जाऊया सेक्शन 4 वरती, ज्याचा आहे नॉन टेक्स्टुअल पॅसेजेस. 15 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. ज्यामध्ये सिस्मोग्राम शोज डॉट 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 ड्युरिंग द सेवर अर्थक्विक. तर बघा, अर्थक्विक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो भूकंप, यावरती एक अपठित उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा दिलेला आहे. त्यावरती काही प्रश्न आहेत. हा उतारा आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि बघूया आपण काय प्रश्न दिलेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घेतला असावा तुम्ही. तर बघा, ही काही प्रश्न आहेत, स्क्रीनशॉट घ्या. दुसरा आहे द सेव्हर अर्थक्विक इन द सी कॉस्ट. त्यानंतर आहे अर्थक्विक इज डॉट 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 युजफुल हार्मफुल डिलाइटफुल. त्यानंतर आहे चौथा व्हेन ग्राउंड शेक्स द लाईन ऑफ अ सिस्मोग्राफ बिकम्स डॉट डॉट डॉट. तर 4 ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा, आन्सर लिहा. त्यानंतर कंप्लीट द वेबमध्ये म्हटलेलं आहे इफेक्ट ऑफ अ अर्थक्विक ऑन लँड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो E3मध्ये पिक आउट एनी 2 वर्ड्स विच कॅन बी used as noun and verb from the passage. Give adjective from of length and instrument. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. डू ॲज डायरेक्टेड सूचनेनुसार कृती करायची आहेत, ज्यामध्ये आहे सुनामी आर टॉलर दॅन अ हाऊस चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा व्हेन द लाईन शेक्स द लाईन बिकम्स विगली देन यूज नो सुनर दॅन यूज करायचं. F5मध्ये म्हटलेलं आहे व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन ड्युरिंग अर्थक्विक अँड सजेस्ट सम वेज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अर्थक्विक येतो म्हणजेच भूकंप येतो त्यावेळेला कोणते प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे, त्याचे काही मार्ग आहेत का ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4B मध्ये म्हटलेलं आहे समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन द क्वेश्चन नंबर 4. आणि की आत्ता जो आपण जस्ट पॅसेज बघितला अपठित पॅसेज, त्याचा तुम्हाला 1/3 सारांश लिहायचा आहे आणि त्याला एक टायटल देखील द्यायचं आहे समरीला. त्यानंतर सेक्शन 5 वन ऑफ द फेवरेट 20 मार्क्ससाठी आहे विद्यार्थ्यांना. क्वेश्चन 5 ज्यामध्ये म्हटलेलं असतं तुम्हाला लेटर रायटिंग करण्यासाठी. लेटर रायटिंग करायच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर करू शकता. इमॅजिन यू आर मदन और मीना पाटील लिव्ज ॲट, तुमचा ॲड्रेस दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठं राहता तुम्ही, काय दिलं, शास्त्रीनगर मलकापूरला राहता का. ओके ठीक आहे. कराड तुमचा पिनकोड दिला आहे तुम्हाला. आता बघा, जेव्हा पत्रलेखन करता बोर्ड परीक्षेमध्ये हा जो ॲड्रेस दिला असतो ना, त्याच ॲड्रेसने पत्रलेखन करायचं असतं, त्याच ॲड्रेसला. आणि तेच तुमचं नाव मदन किंवा मीना. मुलगी असाल तर मीना टाका आणि तसं चालून जातं. सुपरवायझरला काय कळत नाही तुम्ही मुलगा आहे का मुलगी आहे. मुलीचं नाव यूज करा, मुलाचं नाव यूज करा, काही प्रॉब्लेम नाही, चालून जातं एवढं तेवढं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही ॲडव्हर्टाईज दिली आहे कोरोना व्हायरस आउटब्रेक्स इन सातारा. बघा, ही वाली दिलेली आहे तुम्हाला ॲडव्हर्टाईज. ओके, अशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, स्क्रीनशॉट घ्या. आणि आता पॉईंट बघूयात काय दिलेलं आहे. आता इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे. युअर फ्रेंड लिव्स इन अ सातारा डिस्ट्रिक्ट, राईट अ लेटर टू हिम ऑर हर रिगार्डिंग सिम्टम्स प्रिकॉशन्स टिप्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ द अबो ॲडव्हर्टाइजमेंट यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा मित्र साताऱ्याला राहतो आणि कोरोनाबद्दल त्याला काहीतरी माहिती सांगण्यासाठी ऑलरेडी ॲडव्हर्टाईज दिली आहे. या ॲडव्हर्टाईजच्या आधारे तुम्हाला तुमच्या मित्राला काय लिहायचं, पत्र लिहायचं आहे. ओके, काय सिम्टम्स आहे, कोरोना कसा आहे, काय आहे, प्रिकॉशन्स कशी घ्यायला पाहिजे, हेल्प काय घ्यायला पाहिजे, सगळं काही सांगायचं. किंवा ऑर फॉर्मल लेटर करू शकता. राईट अ लेटर ऑफ थँक्स टू हेल्थ ऑफिसर फॉर पब्लिशिंग ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएटिंग अवेअरनेस प्रोव्हाइडिंग हेल्प ऑफ कोरोना पेशंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे हेल्थ ऑफिसर आहे त्यांना पत्रलेखन लिहा, कारण त्यांनी ही जाहिरात आणली आणि लोकांना सतर्क केलं, अवेअर केलं, त्याबद्दल लोकांना सांगितलं, माहिती दिली.
तर त्यांना काय करा, थोडंसं ॲप्रिशिएट करा, त्यांना थोडंसं थँकफुल करा, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. फॉर्मल लेटर करू शकता. आता क्वेश्चन 5 बीमध्ये म्हटलेलं आहे B1 करा किंवा B2 करा. आता B1 म्हणजे डायलॉग रायटिंग करायचं असतं. डायलॉग ज्यामध्ये मध्ये असतं तुम्हाला प्रिपेअर डायरेक्ट फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. ओके, बीमध्ये आहे तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आणि सीमध्ये आहे राईट अ डायलॉग बिटवीन ए अँड बी ऑन द गिवन थीम. बेनिफिट्स ऑफ मोबाईल, याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो ए विद्यार्थी आणि बी विद्यार्थी, ए आणि बी हेच नाव टाकायचं आणि त्यांच्यामध्ये 3 मिनिमम एक्सचेंजेस. म्हणजे ए जर म्हणत असेल मोबाईल इज हार्मफुल, बी काय म्हणतो मोबाईल इज युजफुल, सो लगेच बी काय म्हणेल किंवा ए काय म्हणेल हाऊ इट इज युजफुल. लगेच मग तो सांगेल भाय बिकॉज वी आर सर्चिंग व्हिडिओज लाईक सराव प्रॅक्टिस एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अँड वी आर डायरेक्टली गेटिंग व्हिडिओ फ्रॉम यूट्यूब दॅट द नेम इज यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरे विच इज प्रोव्हाइडिंग फ्री ऑफ कॉस्ट क्वेश्चन पेपर फॉर द प्रॅक्टिस अँड लॉट ऑफ थिंग एक्सचेंजेस यू कॅन राईट. ओके, तर तुम्ही राईट करू शकता विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचे फायदे वगैरे यावरती 3 एक्सचेंजेस, किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे स्पीच रायटिंग करू शकता. आता हार्ड वर्क इज द की सक्सेस. आता इमॅजिन दॅट यू आर कॅप्टन ऑफ अ खो टीम ऑफ युअर स्कूल, म्हणजे स्कूलमध्ये तुमच्या शाळेच्या खो टीमचे तुम्ही कॅप्टन आहात असं तुम्ही इमॅजिन करा, म्हणजे ग्राह्य धरा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता स्पीच देण्यासाठी बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. ओके, किंवा विचारलं गेलेलं आहे. आणि विषय काय आहे, हार्ड वर्क अ की टू सक्सेस, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कठोर परिश्रम हेच यशाचा एकमेव मार्ग आहे. तर यावरती तुम्हाला भाषण द्यायचं आहे. कसे देणार, कठोर परिश्रम यशाचा एकमेव मार्ग आहे. रात्रंदिवस मेहनत करा आणि बोर्ड परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवा. यूज द फॉलोइंग पॉईंट्स इन युअर ड्राफ्ट, ज्यामध्ये आहे हार्डवर्क आहे, प्रॉपर प्लॅनिंग आहे, स्टे मोटिवेटेड आहे, कन्सिस्टन्सी आहे, नो शॉर्टकट्स फॉर सक्सेस आहे, प्रिझर्वन्स आहे, सेट अ गोल, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन 6A मध्ये आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 करू शकता किंवा A2 करू शकता. विद्यार्थी मित्रांनो A1 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हटलेलं आहे. रीड द फॉलोइंग अँड डू अँड डोंट्स टू बी फॉलोड ड्युरिंग व्हिजिट बेन्नरघट्टा नॅशनल पार्क बेंगलुरू. त्यानंतर आहे राईट अ पॅराग्राफ युझिंग अ पॉईंट्स गिवन इन द टेबल, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता काय असेल तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये आता काय असतं, नॉन व्हर्बलमध्ये सर्वप्रथम नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला एक पॅसेज म्हणजे एक तुम्हाला चार्ट दिलं असेल तो तुम्हाला पॅसेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला पॅसेज दिला असेल तो तुम्हाला कशामध्ये चार्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल. आता अनेक विद्यार्थ्यांनी व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करावं हेच जमत नसतं. तर यावरती सोल्युशन म्हणून मास्टर प्रिपरेशन गाईड, ज्यामध्ये कशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन कशा पद्धतीने सोडायचा ते सॉल्ड ॲक्टिव्हिटीज प्रॅक्टिस सेट सगळं काही मिळतं. तर तुम्ही प्ले स्टोअरवरनं आपला ॲप डाउनलोड करा. त्यामधून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे ज्या प्रश्नपत्रिका दिसतात ना तुम्हाला, याचं PDF डाउनलोड करू शकता. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण पॅक घेऊ शकता, सेट घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 2, विज्ञान 2, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी अशा सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या ॲपमध्ये बघायला मिळतात. प्रॅक्टिस क्वेश्चन सराव प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी मास्टर प्रिपरेशन गाईड, सायन्स 1ची इम्पॉर्टंट क्वेश्चन, सायन्स 2चे इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॅथचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही मराठी, हिंदी, इंग्लिश आहे याचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF मास्टर प्रिपरेशन गाईड सगळे काही तुम्हाला बघायला मिळतं ॲपमध्ये. तर ॲप डाउनलोड करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जा आणि तिथून सर्च करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 6B मध्ये एक्सपांड द थीम B1 करा किंवा B2 करा. आता B1 मध्ये आहे तुम्हाला न्यूज रायटिंग करायचं आहे, न्यूज रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. 10 years old boy saves a ड्रॉनिंग गर्ल. त्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेडलाईन टाकायची, डेडलाईन टाकायची, इंट्रोडक्शन टाकायचं, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ टाकायचं. त्यानंतर किंवा ऑर म्हटलेलं आहे B2 कंप्लीट द स्टोरी विथ हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग अँड सजेस्ट सुटेबल. विद्यार्थी मित्रांनो टायटल वगैरे द्यायचं तुम्हाला. आता स्टोरी दिली आहे, सुरुवात करून दिली आहे, शेवटपर्यंत ओढायची, व्यवस्थित इमॅजिनेशन करून लिहायची. काही डिंग्या डांग्या फेका पण स्टोरी लिहा, कारण मार्क्स तुम्हाला मिळून जातात. आणि त्याला टायटल देखील द्या काहीतरी येडं म्हणजे तुम्हाला मार्क मिळून जातील. वॉज डिअर वॉज अ पूर बॉय नेम्ड सुमित. एकेकाळी एक गरीब मुलगा होता आणि नाव होतं त्याचं सुमित. ही हॅड अ रिच फ्रेंड रोहित, आणि त्याचा एक श्रीमंत मित्र जो की होता रोहित. दे वियर ... आता स्टोरीला कंटिन्यू करा, काय लिहायचं ते लिहा, पण शेवट एक तात्पर्य आणि वरती एक त्याला शीर्षक द्यायला विसरू नका, म्हणजे तुमचे मार्क्स कटणार नाहीत. त्यानंतर आहे सेक्शन 6 ज्यामध्ये आहे स्किल डेव्हलपमेंट. आता ट्रान्सलेशनचं पार्ट आहे. यामध्ये म्हटलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायच्या असतात. पहिल्यामध्ये आहे तुम्हाला ट्रान्सलेट द वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. अटेन्शन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्ष. त्यानंतर हॅपी म्हणजे आनंदी. डिसिजन म्हणजे निर्णय. डिस्ट्रेस म्हणजे काय माहीत नाही. बॅकयार्ड म्हणजे काय माहीत नाही. अटेम्प्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो काय असेल अटेम्प्टचा अर्थ मला माहिती बट मला नाही सांगायचं ना, मी का सांगू, तुम्ही फाईंड करा ना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. दुसरा विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये तुम्हाला वी शूड हेल्प नीडी पीपल. तर विद्यार्थी मित्रांनो वी शूड हेल्प नीडी पीपल, आपल्याला गरजू लोकांना मदत करायला पाहिजे. ओके. त्यानंतर तिसरा आहे शी इज ॲबल टू क्वालिफाय इन ऑलिम्पिक, म्हणजे ती ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्यासाठी म्हणजे निवडण्यासाठी किंवा सिलेक्ट होण्यासाठी, ती ऑलिम्पिकमध्ये सिलेक्ट होण्यासाठी म्हणजेच ती ऑलिम्पिकमध्ये निवडून येण्यासाठी पात्र आहे.
त्यानंतर आहे चौथा, माय फेवरेट कलर इज पिंक, माझा आवडता रंग कोणता आहे, गुलाबी. गुलाबी शरारा, गुलाबी साडी, अशा पद्धतीने. सी आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स, म्हणजेच वाक्यप्रचार किंवा म्हण दिलेलं असेल ती तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायची आहे. त्यामध्ये आहेत अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नाचता आहे ना अंगण वाकडं. द चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन, म्हणजेच विद्यार्थी द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ कसं घेऊ शकता, जिसको ढूंढा गली गेली नाही असं नाही होणार, मलाही नाही माहिती, तुम्ही फाइंड करा. विद्यार्थी मित्रांनो बाय द वे तुम्हाला सर्वांनी या सराव परीक्षा प्रॅक्टिस एक्झामसाठी इंग्लिशच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो. सर्व विषयाचे पेपर्स आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, बघायचे असतील मास्टर वगैरे चॅनल जाऊन फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. PDF पाहिजे असेल तर मास्टर वैभव हिरे हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, सेम नसेल तर मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2 आणि त्यासोबत इतिहास भूगोलची प्रश्नपत्रिका, सर्व विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका चालू वर्षाच्या बघायला मिळतात. या व्हिडिओला लाईक करा, आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईड नक्की परचेस करा, सजेस्ट करेल तुमचा मोठा भाऊ म्हणून. कारण या गाईडमध्ये सगळे महत्त्वाचे प्रश्न ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे, लँग्वेज स्टडी, पोएट्री, त्यासोबत तुमचं रायटिंग स्किल असेल, स्किल ट्रान्सलेशन असेल, सगळे ॲप्रिसिएशन वगैरे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही गाईडला नक्की परचेस करा आणि तुम्हाला सर्वांना या पेपरसाठी तसेच बोर्ड परीक्षा 2026साठी मी शुभेच्छा देतो. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.